नेमकं काय होतंय ते दिनेश पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेट्ससाठी। ठीक आहे, वैयक्तिक कधी हे बघा राजकीय संबंध असतात, कधी कोणाची कोणाबरोबर सूत जुळतील हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कल्पना असते। त्यामुळे कधी ठाकरेंची कुठे लग्नाच्या माध्यमातून भेट होते, कधी आमचे उदय सामंत आणि शिंदे साहेब कधी कांदे पोहे खायला चहा प्यायला राजसाहेबांकडे जातात। राजसाहेब दिलदार मनाचा माणूस आहे, तो सगळ्यांना आमंत्रण देत असतो आणि ते सगळ्यांचा म्हणजे एक अतिशय चांगल्या प्रकारे पाहुणचार करत असतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजसाहेबांची आज जी भेट झाली, निश्चित त्याला राजकीय अर्थही आहे, परंतु राजसाहेब दरवेळेला जेव्हा भेटतात काही त्यांच्या सूचना असतात, काही काम असतात, त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते भेटलेले आहेत। म्हणून उद्याचे महानगरपालिकेचे समीकरण काय होतील किंवा उद्या राजकीय परिस्थिती काय असेल यावर आत्ताच्या घडीला भाष्य करणं चुकीचं आहे। त्यांच्या भेटीनंतर त्या संदर्भातला जो काही खुलासा आहे ते मुख्यमंत्री स्वतः किंवा राजसाहेब स्वतः करतील। जेणेकरून तुमचेही प्रोडक्शन वाढेल। आज आंध्र असो, केरळ असो, असंख्य अन्य राज्य आहेत जे प्रोडक्शन या बाबतीमध्ये फार पुढे आहेत आणि त्यांनी असे विविध प्रयोग केलेले आहेत, फिश फार्मचे केलेले आहेत किंवा विविध जाळ्यांचे प्रयोग केलेले आहेत आणि ते सगळे इथे एक्झिबिट झालेले आहेत। म्हणून आपल्या माध्यमातून मी राज्याच्या आमच्या मच्छीमार बांधवांना आणि विविध या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना विनंती करेन की आवर्जून या एक्सपोमध्ये यावं, इथून काही माहिती घ्यावी आणि जेव्हा तुम्ही काही प्रयोग करण्याची तुम्ही निश्चय कराल किंवा निर्णय घ्याल तेव्हा महाराष्ट्र सरकार म्हणून आणि मत्स्य मंत्रालय म्हणून हे तुमच्या मागे उभं राहील, तुम्हाला ताकद देईल आणि तो पूर्ण प्रकल्प उभं राहण्यापर्यंत आम्ही पूर्ण ताकद तुमच्या मागे आणि यंत्रणा उभी करू, असं या खात्याचा मंत्री म्हणून मी ह्या क्षेत्रातल्या सर्व मान्यवरांना सांगेन। ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस ताजलँडमध्ये भेट झाली। एक तास त्या दोघांची बघा, आमच्या फडणवीस साहेबांचे संबंध सगळ्याच पक्षामध्ये अतिशय चांगले आहेत आणि राजसाहेब पण नेहमी दिलखुलास पद्धतीने ते दोघंही भेटतात आणि म्हणून काही कारणं असतील भेटले असतील, तर त्याच्यामध्ये असं काही वेगळा दृष्टिकोन बघण्याचा काही गरज नाही। आमच्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडे पण संबंध ठेवण्याची प्रथा आहे। ते किती पत्रकारांना आवडते हे आम्हाला माहीत नाही, पण राज्याची प्रथा आहे की राजकारणाच्या पलीकडे आम्ही एक दुसऱ्याला भेटतो, एक दुसऱ्याबरोबर चर्चा करतो आणि घरगुती पण संबंध असतात। राजसाहेब आणि फडणवीस साहेब, राजसाहेब आणि राणेंचं कुटुंब एक वेगळा संबंध आहे। म्हणून अगर दोघं भेटले असतील तर त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि परंपरेला अनुसरून आहेत। शनी शिंगणापूर मंडळाला मराठी मुस्लिम कर्मचारी आहेत, त्यांना त्या ठिकाणाहून काढण्याची मागणी जी आता हिंदू संघटनाकडून केली, मला असं वाटतंय की हिंदू संघटनांनी केलेली मागणी ही अतिशय योग्य आहे। हाजी अली असो किंवा अजमेरचा दर्गा असो किंवा कुठलेही एकत्रीकरणाच्या चर्चेनंतर ही भेट महत्त्वाची कशासाठी? मी आत्ताच म्हणतो ना, राजकारणात सगळे नेते एकमेकांशी भेटत असतात, त्याच्या मागचा उद्देश काही या महाराष्ट्राचा विकास हाच उद्देश असतो आणि त्याच्यामुळे एकमेकांना भेटतात ते आणि त्याच्यामुळे तशीच ही भेट आहे। महाराष्ट्राच्या विकासाच्या काही कामांच्या सूचना असतील त्या ऐकून मुख्यमंत्री त्या इम्प्लिमेंट करतील। ज्या काही सामान्य लोकांच्या भावना ह्या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूनी झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं, याच्यातच राज ठाकरे साहेब जर BJPला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं असं नागरिक म्हणून मला वाटतं आणि कदाचित हा विषय ते नेता असल्यामुळे त्यांना सुद्धा माहिती असावा, त्यामुळे या बाबतीतली काळजी घ्यावी एवढंच नागरिक म्हणून मला वाटतं। चर्चा एक स्वतंत्र विषय आहे, भेटी एक स्वतंत्र विषय आहे, ज्याला त्याला व्यक्तिगत अधिकार असतो तो एकमेकांना भेटू शकतो। असं कोण म्हणतंय तुम्हाला? असं बिलकुल नाही, असं असं कोणी राजसाहेब बोलले का उद्धव साहेब बोलले? बिलकुल येतील। मला एवढंच माहिती आहे की सध्याच्या वातावरणामध्ये जे दोन ब्रँड आहेत, महाराष्ट्राचे ब्रँड जे आहेत ते फक्त ठाकरे ब्रँडच आहेत। त्याच्यामुळे
भेटीगाठी प्रत्येकाच्या होत असतात, पण त्याच्यातनं ठाकरे दोन बंधू एकत्र यावेत याच्याहून आनंदाचा क्षण कुठचा असणार नाही आहे. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतोय. बाकी भेटीगाठी प्रत्येकजण प्रत्येकाच्या घेत असतो.